नमस्कार मैत्रिणींनो, मी नम्रता आजच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, साहित्य संपदा या मालेत आपण नेहमी लेखकांना भेटतो, कवयित्रींना भेटतो. त्यांचं साहित्य ते काय प्रकारे निर्माण करतात, ते काय पद्धतीने विचार करतात, त्यांची अभिव्यक्ती कशी असते, या सगळ्यांचा त्या कार्यक्रमामध्ये आपण उहापोह करतो, त्यांच्याशी संवाद साधतो. आजही आपण साहित्य संपदामध्ये एका अशाच व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे, किंबहुना महत्त्वाचा आहे. आजचा विषय म्हणजे लोकगीतातील स्त्री मनाचा आविष्कार हा होय. मैत्रिणींनो, आपण सगळे कोणती ना कोणती बोलीभाषा बोलत असतो. आपल्या भाषेतून आपण अधिक उत्तम पद्धतीने व्यक्त होत असतो. पण आपली ही जी बोलीभाषा आहे त्यामध्ये सुद्धा साहित्य निर्माण झालेलं आहे. किंबहुना परंपरेने ते आपल्यापर्यंत पोहोचले. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती किती लोकांना आहे हा प्रश्न आहे. आणि आज त्याच जाणीवेतून आपल्या लोकगीतातील स्त्री मनाचा आविष्कार हा विषय लोकांपर्यंत पोहोचवावा, यासाठी म्हणून आम्ही लोकसाहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटील यांना निमंत्रित केलं आहे. डॉक्टर शशिकांत पाटील सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. मैत्रिणींनो, डॉक्टर शशिकांत पाटील हे संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, जिल्हा जालना इथं मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद जालना इथं ते जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. मराठवाडा साहित्य परिषद तसंच सह्याद्री साहित्य प्रतिष्ठान इत्यादी साहित्यविषयक संस्थांमध्ये सुद्धा ते विविध पदांवर कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी जी डॉक्टरेट केली आहे ती लोकसाहित्यावरच केलेली आहे. त्यामुळे अत्यंत योग्य व्यक्ती आज ह्या विषयावर बोलणार आहे. सरांचं जे प्रकाशित साहित्य आहे ते सुद्धा बघा मैत्रिणींनो, सगळं लोकसाहित्याच्या अभ्यासासंदर्भात आहे. म्हणजे बघा, खानदेशातील लोकसाहित्याचा अभ्यास हा त्यांचा संदर्भ ग्रंथ आहे. खानदेशातील मराठी साहित्य हा त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे. मानवी हक्क, शिक्षण आणि विकास हा संशोधनपर निबंध, प्राईड ऑफ जालना हा ऐतिहासिक ग्रंथ, ह्या सगळ्यांचं त्यांनी संपादन केलेलं आहे, हे लेखन केलेलं आहे. त्यानंतर अस्मितादर्श या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचं सुद्धा त्यांनी संपादन केलेलं आहे. याशिवाय लोकसाहित्य आणि इतर कला प्रकारांशी संबंधित त्यांचे 45 शोधनिबंध प्रकाशित आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत लोकगीतातील स्त्री मनाचा आविष्कार याविषयी. तर सर, असं म्हटलं जातं की लोकसाहित्य जे आहे त्यामध्ये माणसाचं जे शुद्ध मन असतं किंवा जो पहिला हुंकार असतो तो त्याच्या बोलीभाषेतून उमटत असतो आणि पर्यायाने ते लोकसाहित्याचा भाग बनतं. तर लोकसाहित्य ही मानवी मनाची निर्मिती आहे किंवा पहिला हुंकार आहे. ही संकल्पना कशी उकलता येईल? एकूण लोकसाहित्य संकल्पना जी आहे तिचा मुळात निर्मितीचा जर आपण उद्देश बघितला तर अंतर्मनाला उकल करून देणारी निर्मिती याच अनुषंगाने आपण तिचा विचार करतो. मानवी परंपरा असतात आणि त्या परंपरांच्या अनुषंगानं त्या परिसराची एक स्वतंत्र संस्कृती असते. म्हणून आपण जगाच्या पातळीवर पाहत असतो की भारताची एक स्वतंत्र संस्कृती आहे. एक स्वतंत्र संस्कृतीचा त्याचा एक बाज आहे. भिन्न वेश असले, भिन्न अन्न असलं, भाषा भिन्न असली तरी एक समुदाय आपला एकत्र राहतोय आणि कुठेतरी तो एकसंघ बांधला जातोय. हे जे बांधणं आहे, एकूण मानवी मनाची जी निर्मिती आहे या अनुषंगानं आपल्याला ती बाब अतिशय महत्त्वाची आहे. मग भाषा असेल, वेश असेल, अन्न असेल, तिथली बोलीभाषा असेल, तिथल्या परंपरा आहेत, चालीरीती आहे, रूढी आहे, नातेसंबंध आहे, कुटुंब संस्था आहे, यासारख्या बाह्य जीवन प्रणालींचा जो आहे तो विचार संस्कृतीमध्ये आपण एक घटक म्हणून करतो. पण हा संस्कृतीचा घटक विचार करत असताना जेव्हा लोकमन ही एक संकल्पना येते, अर्थात लोकमन हे एकट्या एका कोणा व्यक्तीचं नाही आहे. लोकमन ही एक समूहाची भावना आहे आणि ही समूहाची भावना जेव्हा व्यक्त होते त्याचं व्यक्त होण्याचं उत्तम साधन म्हणजे लोकसाहित्य आहे. आता लोकसाहित्य निर्मितीचा कालखंड आपण सांगू शकत नाही. त्याचा निर्माताच मुळात अनामिक आहे. मग त्यात लोककथा असतील, लोकगीतं असतील, ओव्या असतील, जात्यावरची गाणं असतील, विधिगीतं असतील या किंवा ग्रामदैवतांच्या काही दंतकथा असतील. याची निर्मिती करणारा निर्माता हा एक नाही, तो समूह मनाचा निर्माता आहे. तो अनामिक आहे. आपण त्याला अपरुष म्हणू शकत नाही, पण तो निर्माता अनामिक आहे. म्हणजे अनेक लोकांनी मिळून ते एक तयार केलं. समजा आता एखाद्या व्यक्तीने निर्माण केलं, ते पुढच्या पिढीकडे संक्रमित झालं, पुढच्या पिढीने त्यात काही भर टाकली, पुढे ते पुन्हा संक्रमित झालं. म्हणजे कधी कधी मूळ बाज घेऊन जसंच्या तसं साहित्य पुढे सरकलं किंवा काही संक्रमण होऊन किंवा काही बदल होऊन किंवा त्यात काही वाढ होऊन काही साहित्य पुढे येत गेलं. ही समूहाची प्रादेशिकता जेव्हा लोकसाहित्याच्या माध्यमातून येते आणि ही जी लोकप्रतिभा आहे ही सृजनतेच्या पातळीवरती आपल्याला लोकसाहित्यातून फार मोठ्या प्रमाणात दिसायला लागते. त्या परिसरातलं लोकजीवन असेल, तिथली परंपरा आहे, या संस्कृतीचा अभ्यास आपण त्यातून उकलू शकतो. म्हणजे आपल्याला जितकं मागे जाता येईल, म्हणजे अगदी वेदापर्यंत सुद्धा आपल्याला पोहोचता येतं. म्हणजे जसं आपण अपरुषत्व ज्याला म्हणतो, निर्मिती म्हणतो, लोकमनाची निर्मिती म्हणतो,
आणि ह्या निर्मितीमध्ये विशेषत्वानं स्त्रीचा वाटा फार मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. बरं. म्हणजे स्त्री ही सृजनतेची शक्ती आपण जसं मानतो तसं लोकसाहित्यामध्ये सुद्धा स्त्रीचा फार मोठा वाटा निर्माण झालेला आहे. कृषी निगडीत स्त्री ही विशेषत्वानं लोकगीताची निर्मिती करताना आपल्याला दिसलेली आहे. बरोबर. म्हणजे जिचा शेतीशी संबंध आहे, कामाशी संबंध आहे, ग्रामीणतेशी संबंध आहे, जी नात्याचा जिव्हाळा सांभाळते आहे, सासू सून या नात्यांमध्ये, सासर माहेर या नात्यांमध्ये, या दोन भिन्न कुटुंबांमध्ये ती वाढते, तेव्हा तिच्या मनाची जी अवस्था असते ती व्यक्त होण्यासाठी जो जुना कालखंड होता, आत्ताची आधुनिक साधनं जर आपण बघितली तर ज्याला आतलं मन मोकळं करायचं आहे तो कुठल्या तरी साहित्य प्रकारातून व्यक्त करत होता, परंतु ज्या स्त्रीला व्यक्त होता येत नव्हतं किंवा ती कुठं बोलू शकत नव्हती, ती आपल्या गीताच्या माध्यमातून, ओवीच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसलेली आहे. म्हणून मानवी मनाची निर्मिती म्हणून आपण लोकसाहित्याकडे पाहत असतो आणि त्यात विशेषत्वानं स्त्री मनाचा अतिशय जवळचा भाग म्हणून लोकगीतांकडे आपण मोठ्या प्रमाणात पाहतो. बरोबर. फार महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत सर. बहिणाबाई चौधरी सगळ्यात मोठं नाव आपण म्हणू की जे खरोखरी सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. पोहोचलेला ही जी निर्मिती प्रक्रिया यात तुम्ही म्हणालात की स्त्रीचा वाटा मोठा आहे आणि ते लोकगीतांमध्ये तो विशेषतः करून आपल्याला जाणवतो. तर ह्या संदर्भामध्ये तुम्हाला आणखी काय सांगता येईल? तुम्ही आता बहिणाबाईचा उल्लेख केला. जसं जसं जात्यातून येतं पिठी तसं तसं गाणं येतं माझ्या ओठी, हे त्यांच्या ओवीच आहेत. बहिणाबाईंच्या संपूर्ण कविता जरी बघितल्या तर एक लोकगीताचा बाज असलेल्या कविता आहेत. त्या ज्या जगत होत्या, जीवनाकडे पाहण्याचं ज्यांचं जे तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाचा समावेश त्यांना केलेला आहे. बहिणाबाईच्या संदर्भामध्ये असलेल्या ओळी फार महत्त्वाच्या आहेत की ज्या तत्वज्ञानाच्या पातळीवर अत्युच्च पातळीवर पोहोचतात. म्हणजे एक सासरवाशी जी स्त्री असते ती सातत्यानं माहेराचं गीत गाते. म्हणजे सतत तिच्या डोक्यामध्ये माहेर असतं, बोलताना माहेर असतं, बोलताना माहेराची माणसं असतात. मग ही ओट्यावरती, जुनी जी ओटा पद्धत होती ग्रामीण भागामध्ये, ती जात्यावरती बसायची आणि माहेराचं गाणं गायची. एक योगी समोरून जातो आहे आणि तो योगी ते माहेराचं गाणं तिच्या तोंडून ऐकतो आणि तो योगी त्या स्त्रीला प्रश्न विचारतो, सदा माहेर माहेर तुझ्या ग ओठी, मग माहेराहून सासरी आली कशासाठी. अतिशय समर्पक केलेला प्रश्न आहे. पण इथे लोकगीताच्या किंवा लोकमनाच्या किंवा लोकसंस्कृतीच्या असलेल्या बहिणाबाई या ठिकाणी उत्तर देत आहेत. तो योगी प्रश्न करतोय, सदा माहेर माहेर तुझ्या ग ओठी, मग माहेरहून सासरी आली कशासाठी. ती योग्याला उत्तर देते, दे रे योग्या दे रे ध्यान ऐक तुला मी सांगते. दे रे योग्या दे रे ध्यान ऐक तुला मी सांगते, आणि लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. म्हणजे इतकं समर्पक उत्तर जेव्हा बहिणाबाई देते त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की स्त्री जेव्हा जात्यावरती दळण दळताना, कांडण खुरपण करताना, बाळाला झोका देताना काही ओव्यांची अलगद निर्मिती करून जायच्या. मनातल्या, अंतर्मनातल्या खोल गाभाऱ्यातून जी निर्मिती होत होती ती ह्या कृषी निगडीत जीवनामध्ये असणाऱ्या स्त्रीच्या संदर्भामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. आणि मग ह्या ज्या संक्रमित होणाऱ्या नातेगोतीच्या संदर्भात, सण उत्सवाच्या संदर्भात, परंपरांच्या संदर्भात किंवा लोकमनामध्ये असणारी जी भावना आहे, तिच्या आईविषयीची जी माया आहे, वडिलांविषयीचं जे मत आहे, बहीण भाऊ भावजई ह्या माहेरांच्या नात्याविषयी किंवा सासू सासरा नणंद दीर भावजई या संदर्भातल्या किंवा सखी शेजारीण या संदर्भातल्या किंवा गावातल्या आयाबायांच्या संदर्भामध्ये सुद्धा ती मत व्यक्त करताना दिसते आहे आणि आपलं मन त्या लोकगीतातून व्यक्त करताना दिसते आहे. मग ती स्त्री विदर्भातली असू देत, खानदेशातली असू देत, कोकणातली असू देत की मराठवाड्यातली असू देत, याही परिसरात ती ओवी आहे. विदर्भातही विदर्भ बोलीमध्ये ती ओवी आहे आणि मराठवाड्यातही ती ओवी आहे. म्हणजे ओवीचा आशय एक आहे, ही मौखिक परंपरा. म्हणजे ही कुठं लिखित नाही. आता अलीकडच्या कालखंडामध्ये अभ्यासकांनी त्याचं संकलन केलं, त्याची ग्रंथांमध्ये नोंद घेतली, तेव्हा कुठे तुमच्या आमच्या समोर ते येऊ लागलेलं आहे. आज गावामध्ये तुम्ही गेलात तर 60-70 वर्षाच्या जी म्हातारी असेल तिच्याजवळ तुम्ही बसलात तर सहजपणे कितीतरी ओव्यांचा साठा ती तुमच्यासमोर व्यक्त करून जाते. मी आता जेव्हा या कामाच्या निमित्तानं, लोकसाहित्य संकलनाच्या निमित्तानं जेव्हा फिरलो अहिराणी भागामध्ये, खानदेश भागामध्ये, तेव्हा खूप ओव्यांचं संकलन मला त्या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे. काही ओव्यांचा संदर्भ मी पुढे देणारच आहे. जसा मुक्ताबंदिनी मुक्ता हा जो स्त्रीचा प्रवास आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्या संस्कृतीमध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती होती, नंतर हळूहळू तिच्यावरती बंधनं आली. हा जो बंदिनीचा जो प्रवास होता स्त्रीचा, तो कुठेतरी तिला उकलण्यासाठी असलेलं उत्तम माध्यम म्हणजे या ओव्या होत्या. बरोबर. म्हणजे जात्यावर असेल किंवा शेतातल्या पात्यावरती खुरपण करत असताना किंवा बाळाला झोका देत असताना अंतर्मनाला उकलणारी स्त्री या बंदिनी काळामध्ये व्यक्त होत होती आणि म्हणून तिचं फार मोठं मनाचं विरेचन या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेलं आहे आणि ते विरेचन आपल्याला या ओव्यांच्या माध्यमातून दिसतं आहे. अच्छा, तुम्ही जसं आता म्हणाला की जात्यापासून पात्यापर्यंतच्या ओव्या
ज्यातून तिचं विरेचन होतं हम्म. आणि ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आजही आपण म्हणतो की मोकळे व्हा, कारण हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि तुमच्या बोलण्यातून असं लक्षात येतं की ह्या ज्या सगळ्या ओव्या आहे ह्या कुठेतरी आपण मोकळं व्हावं, मुक्त व्हावं, आपल्या मनातल्या जो साठा झालेला आहे भावनांचा त्याला वाट मिळावी वाट मिळावी. म्हणून ह्या सगळ्या ओव्या तयार झाल्या. तर ह्या लोकगीतांमधून जे स्त्रीमन व्यक्त झाले आहे त्याच्या आणखी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का? आता आपण सरळ काही गोष्टींमध्ये आपण बघूयात की स्त्रियांचा जीव हा फक्त सासर माहेरात गुंतलेला नाही, तर तो वेगवेगळ्या नात्यागोत्यात सुद्धा गुंतलेला आहे. नात्यागोत्यातल्या ओव्या म्हणून स्त्रीच्या मुखातून हृदयाच्या भावमयी शब्दांचा साक्षात्कार आपण त्याला म्हणतो. हा प्रापंचिक सुखदुःखाचं आणि कोणीतरी आपल्या नात्यांना साथ करतं आहे या ओव्यातून त्या येताना दिसतात. कधी सण उत्सवाच्या निमित्तानं, म्हणजे सुरुवातीला जसं मराठवाड्यात पंचमीला, विदर्भात आखाजीला, खानदेशात आखाजीला ह्या स्त्रिया माहेरवासाला जायच्या. आताचा काळ बदललेला आहे, अर्थात आपल्याला त्या काळाचे संदर्भ जाणवणार नाही. आपण आधुनिक काळात राहतोय, संगणक युगामध्ये आपण वावरतोय, त्याचा संदर्भ आपल्याला येणार नाही. दळणवळणाची साधनं आपल्याजवळ फार मोठ्या प्रमाणात आहेत. आता भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आपण सहज संवाद साधू शकतो. पण 6-6 महिने ज्या स्त्रीला आपलं माहेर दिसत नव्हतं, जे आई वडील दिसत नव्हते, त्याच्या संदर्भामध्ये ती बोलताना बऱ्याचदा दिसते. म्हणजे हा जो स्त्री जीवनाचा जो भाग आहे, मग ती आर्थिक विषमता असू द्यात, सामाजिक विषमता असू द्यात, स्त्रीचं कोंडलेपण असू देत, तिच्यावरती येणारे जे हाल अपेष्ट आहे, दुःख आहे, दारिद्र्यामध्ये तिला जगावं लागलेलं आहे, कितीतरी आघात तिच्यावरती सहन तिला करावे लागलेले आहेत. मग त्या गावाच्या अनुषंगानं असू देत किंवा कित्येक हुंडाबळी त्या कालखंडामध्ये झालेले आहेत, त्यांचा कित्येकांचा बळी गेलेला आहे. अशा संदर्भामध्ये ती स्त्री या ओव्यांमधून कधी कधी व्यक्त होते. विशेषत्वानं जी बाब माझ्यासमोर आलेली आहे ती मायच्या संदर्भात, म्हणजे आईच्या संदर्भात स्त्री व्यक्त होताना दिसते. मायविषयीचं जे गुणगान आहे हे तिच्या ओव्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसतं आहे. ओई मायेनी मवाय झाई घट्याना पालोमा, ऐराणी ओवी आहेत. ओवी मायेनी मवाय झाई घट्याना पालोमा, गाये खेडामा सोनाई हासे जोंध्या टोपलीमा. म्हणजे मायविषयीची जी ओवी आहे ही घट्याच्या जे पाळूमध्ये जसे दाणे पडतात आणि त्यातून पेठी बाहेर येते. बहिणाबाई जसं म्हणतात की अंतरीचं गाणं माझ्या ओठी येतं त्या त्या प्रसंगाला. ती जातं ओढायची आणि आपल्या मनाला त्या ठिकाणी व्यक्त करायची. माये माये करू माये मेचूक गमेना, माये माये करू माये मेचूक गमेना, पोतारेला भीतवर काढू मायेना मायेना. हा वाङ्मयीन सुद्धा संस्कार तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात. मायना हा जो आहे म्हणजे प्रतिमा आणि मायेची प्रतिमा या अनुषंगाने ते शब्दरचना वापरलेली आहे. त्याच्यातली जी लकब आहे, लब आहे, जो नाद तयार झालेला आहे तोही अतिशय प्रभावी आपल्याला दिसतोय. ह्या ओवीमध्ये त्यांना काय सांगायचं आहे त्यामध्ये की माय शिवाय मला करमत नाही, म्हणजे मी सासरमध्ये आहे. माये माये करू माये मी चुक गमेना, गमेना म्हणजे मला करमत नाही. माये माये करू माये मी चुक गमेना, पोतारेला भीतवर काढू मायेना मायेना. म्हणजे जुन्या भिंती पोतारायच्या आणि पोतारताना तिला ती मायची प्रतिमा जणू काही आपण काढतोय भिंतीवरती. इतकी प्रभावी संकल्पना, इतकी कल्पना जी की आजच्या कवीला, अतिशय अभ्यास असणाऱ्या कवीला सुद्धा ती सुचणार नाही, ती त्या अनामिक असलेल्या स्त्रीनं त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सर मला तुम्ही हे परत सांगा की भिंत सारवताना तिला आपल्या आईची प्रतिमा आपण भिंतीवर उमटवतो की काय, असा भास होतो. म्हणजे ती प्रत्येक जसं जयस्थळी काष्टी पाशाने ईश्वराचं अस्तित्व असं मानणारा जो भक्त संप्रदाय आहे, म्हणजे आईच्या विषयीची असणारी ममत्वाची भावना तिच्या मनामध्ये तिथे जाणवते आहे. आई संदर्भात अनेक ओव्यांच्या संदर्भात आपण तोही विचार करूयात. मुस्लिम ओवीमध्ये एक संदर्भ आहे, चक्की मैं खिचूंगी बल लाकर दंडों में, चक्की मैं खिचूंगी बल लाकर दंडों में, मेरी अम्मा का दूध खेले मेरे उंगलियों में, पिस्ते पकाते कमर हुई गेंद गेंद, पिस्ते पकाती कमर हुई गेंद गेंद, माँ का दूध गिरे पसुने का बन के थेंब. म्हणजे इतकी प्रभावी पदानं ती मायेच्या संदर्भात आपल्या ठिकाणी व्यक्त होताना दिसते आहे. त्याच्याचबरोबर आपल्याकडे काही संदर्भ आहेत नात्यागोत्याच्या संदर्भातले की जी वऱ्हाडी बोलीमध्ये मायेच्या संदर्भामध्ये बोलताना सुद्धा आपल्याला दिसत आहेत. खरं तर समाजामध्ये वावरताना मायेच्या संदर्भात शिव्या दिल्या जातात. तर मायेहून शिवी कोण्या गावरानं दिली, मायेहून शिवी कोण्या गवारानं दिली, आपलं काय गेलं माये त्याची तोंडी आली. मायेवर शिवी नको देऊ घाई घाई, तापट माई मही अंगाची होते लाई लाई. मायेहून शिवी नको देऊ माये दादा, सासरला गेल्या बहिणी तुया नरमदा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं आपण माता भगिनी बघितल्या पाहिजे असा सुद्धा एक संदेश ती या ठिकाणी देताना दिसते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सर, आज आधुनिक विश्वामध्ये आपण ज्या शिव्यांवर जे सतत बोललं जातं की ह्या शिव्या ज्या आहे ह्या लैंगिक स्वरूपाच्या आहे, त्या लिंग भेदावर आधारित आहे. ह्या लोकगीतामध्ये माहिती नाही किती शतकांपूर्वी ह्या गोष्टीवर लिहिलं गेलेलं आहे.
म्हणजे स्त्रियांवरून शिवी देण्याचा जो प्रकार समाजामध्ये चालतो आहे हा लोकसाहित्यामध्ये त्या ठिकाणी त्या स्त्रीच्या मनातून सुद्धा व्यक्त होताना आणि ती दिसतो त्याचा आहे. निषेध करते ती विशेष तिथे म्हणजे. निषेध करते. अशा अनेक निषेध करणाऱ्या ओव्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा नको करू दादा मायेबाईची माती, नानल मांडीवर अस्तुरी कुठे होती. बरोबर. म्हणजे आज जसं वृद्धाश्रमाची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर एखाद्या कॉमिक्सला आईचा सापळा सोप्यावरती पडलेला, हो. कुठेतरी आई बसस्टँडवरती मेलेली, आश्रमामध्ये 3 अपत्य तिला असताना दोघंही मायबापांचा तिथं अंत होतोय, त्याच्या अंत्यविधीला तो येत नाही. तर ह्या ओळीमध्ये सुद्धा ती या ठिकाणी संदेश देते, नको करू दादा मायेबाईची माती, नानलं मांडीवर अस्तुरी कुठे होती. अस्तुरी म्हणजे बायको. म्हणजे ज्या पत्नीसाठी तू मायबापांना सोडतो आहेस, तिच्या म्हणण्यानुसार सोडतो आहेस, तर हे बरं नाही म्हणून ती या ठिकाणी तो संदेश देते आहे. पुरुषाच्या जातीला अनेक उपमा देऊन, म्हणजे जसं म्हणून साप म्हणूनही धाकला आणि पुरुष म्हणूनही आपला, किंवा नवऱ्याला उशाखालचा साप म्हणण्याची जी लोकपरंपरा आहे बरं. याचाही काही संदर्भ आपल्याला या ठिकाणी पुरुषाच्या प्रती स्त्रीच्या मनामध्ये म्हणजे ती भावना निर्माण झालेली आहे. जीवाला जीव देऊ न पाहिला, जीवाला जीव देऊ न पाहिला, पाण्यातला गोटा अंगी कोरडा राहिला. बरं. म्हणजे ही लोकगीतातली प्रतिमा, म्हणजे कितीही प्रेम द्या, त्या पाण्यातला गोटा हा कोरडा राहणार. पाण्यातल्या गोट्याची प्रतिमा या स्त्रीने आपल्या पतीला दिलेली आहे. कावळ्यानं कोट केलं बाभूळवनामंदी, कावळ्यानं कोट केलं बाभूळवनामंदी, पुरुषाला माया थोडी, नारी उमज मनामंदी. म्हणजे पुरुषाच्या मनामध्ये स्त्रीविषयीची जी असणारी माया आहे, प्रेम आहे, ती कमी आहे. ही भावना सुद्धा ती या लोकगीतातून बोलून दाखवते आहे. म्हणजे फार फेमिनिस्ट वाटाव्या. फेमिनिस्ट वाटावा. स्त्रीवादाच्या आत्ताच्या अलीकडल्या आलेल्या रचनेला सुद्धा म्हणजे सनसनीत थाप ही मला या ठिकाणी वाटतं लोकपरंपरेतून येताना दिसते आहे. बरोबर. सवतीवर मुलगी देणाऱ्या बापाला ती तीव्रपणे निषेध करते. म्हणजे स्वतःच्या बापाचा सुद्धा निषेध करायला लोकगीतातून स्त्रीने पाहिलेलं नाही. लेकीचा जन्म जशी तांदुळाची गुणी, लेकीचा जन्म जशी तांदुळाची गुणी, बाप विकून झाले वाणी. म्हणजे तुम्ही एक वस्तू म्हणून, एक उपभोग्य वस्तू म्हणून, जसं आपण बऱ्याचदा काचेचं भांडं, वस्तू अशा पद्धतीनं ज्या स्त्री प्रतिमा वापरल्या गेलेल्या आहेत, तर तिथे सुद्धा ती विरोध करताना दिसते आहे. पत्नीला निष्कारण पीडा देणाऱ्या पतीच्याही संदर्भामध्ये ती निषेध करते आहे. माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड, माऊलीच्या पोटी लेक जन्मला तरवड, लोकाच्या लेकराची त्याने मांडली परवड. म्हणजे पराये धन वगैरे आपण जे म्हणतो, बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणजे दुसरीकडून ती स्त्री लग्न करून येते, सर्वस्व सोडते, तिच्या जीवाची परवड त्या ठिकाणी त्याने ते मांडलेली आहे. त्याच्यानंतर काही गीतांमध्ये जगण्या मरण्याबद्दलचा जसं तात्विक वैचारिक संदेश, म्हणजे फक्त नात्यांपुरता सण उत्सवापुरता या ओव्या थांबलेल्या नाही आहेत. तर काही गीतांमध्ये जगण्या मरण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. शेजारीणी बाई नको म्हणूस माझं माझं, शेजीबाई नको म्हणूस माझं माझं, नदीच्या पलीकडे जागा 3.5 गज. म्हणजे हे लोकतत्वज्ञान, लोकतत्वज्ञान म्हणावं, हे तत्वज्ञान सुद्धा त्या स्त्रीने आजच्या तत्वज्ञानाच्या विचाराच्या पलीकडे जाऊन पोहोचणारी ही स्त्री या ठिकाणी दिसते आहे. आणि खरंच या विचारांची समजण्याची सुद्धा गरज आहे आपल्याला. पुन्हा ती एक कर्मकांडाच्या संदर्भात एक आवाज उठवते आहे. काशी काशी म्हणून काशीला गेलं येड, काशी काशी म्हणून काशीला गेलं येड, गिन्यानी पुत्र खरा, आईबापाच्या पाया पड. जो ज्ञानवंत मुलगा आहे तो खरा. म्हणजे जे संदर्भ येतो आहे की तुम्ही तीर्थयात्रेला जातात, देवाच्या पाया पडायला जातात आणि घरी आईबापांना मात्र अन्न पाण्याविना सोडून देतात, याच्या संदर्भात सुद्धा ती बोलते आहे. माऊलीची माया शेजी कराया गेली, लटकी साखर शाळूच्या पाना आली. म्हणजे आईची जी माया असते याची सर कोणाला येत नाही. म्हणजे जरी समजा आपण म्हणतो मायमरो मावशी उरो, किंवा शेजी ही माझी माते समान आहे, आई समान आहे, तर इथे प्रतिमा दिलेली आहे ते अतिशय उत्तम आहे. लटकी साखर शाळूच्या पाना आली. शाळू जी ज्वारी असते, ज्वारीच्या पातावरती जो त्याचा जो दव येतो, ज्वारीचा जो रस असतो, त्याची ती एक साखर तयार होते आणि ती प्रतिमा या ठिकाणी ती वापरताना दिसते आहे. म्हणजे प्रचंड प्रगल्भता, त्यानंतर आपण म्हणतो त्याला बौद्धिक परिपक्वता, त्यानंतर अलंकारिक दृष्टी, तात्विक विचार मांडणारी. त्याच्यानंतर तिने स्त्री कशी असावी किंवा स्त्रीने कसं वागावं, म्हणजे स्वतः स्त्री असून सुद्धा तिने काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. हसू नको नारी हसणं कोण्या प्रकारचं, हसू नको नारी हसणं कोण्या प्रकारचं, उतरेल पाणी तुझ्या चतुर भरताराचं. म्हणजे तुझं सासरी गेली, नवऱ्याच्या घरी गेली, तर समाजामध्ये वावरताना तुझ्या हसण्याचे वेगवेगळे अर्थ काढल्या जातात. हा सुद्धा संदेश ती या ठिकाणी देते आहे. हसू नको नारी हशाचा भ्रम मोठा, हसू नको नारी हशाचा भ्रम मोठा, अस्तुरीचा जन्म खोटा, नावा लागेल बट्टा.
म्हणजे स्त्री कशी असावी, कसं वागावं समाजामध्ये, हा सुद्धा संदेश या ठिकाणी या ओवीच्या माध्यमातून ती देताना दिसते आहे. अच्छा. तुम्ही फारच महत्त्वाचे उदाहरणं सांगितले आणि आपण म्हणतो की भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, प्रगल्भ आहे, तर ते विनाकारण नाही आहे. कारण त्यामध्ये लोकसाहित्याचा हा खूप मोठा वाटा आहे. खूप मोठा त्यांचं काम आहे त्यामध्ये आणि आपण खरं म्हणजे आधुनिक साहित्य वाचता वाचता आपण लोकसाहित्यामध्ये सुद्धा डोकवायला पाहिजे. कारण अनेक आधुनिक मूल्य जी आपल्याला आज आधुनिक वाटतात, ती खरं म्हणजे त्याची मुळं आपल्याला आपल्या लोकसाहित्यामध्ये सुद्धा सापडतात. हे तुम्ही दिलेल्या उदाहरणावरनं तरी निश्चित म्हणता येईल. तर सर, तुम्ही आता ज्या ओव्या आपल्याला वाचून दाखवल्या, त्या नातेगोत्या संदर्भात होत्या, स्त्रीवादाबद्दल होत्या, पुरुषांच्याबद्दल होत्या. तरीही ही सगळी जी ती मोकळी झाली, तिने जे स्वतःला आपण म्हणू की तिने मोकळं केलं ओव्यांच्या माध्यमातून, तर कुठेतरी ती बंधनात होती म्हणून तिने ओव्या हा मुक्त होण्याचा मार्ग स्वीकारला. तर रूढी, परंपरा, चालीरीती यात अडकलेली स्त्री आणि लोकगीतं तयार करणारी स्त्री, ह्या दोन घटकांकडे तुम्ही कसं पाहता? मुळामध्ये एक होतं की आपल्याकडच्या ज्या जुन्या परंपरा आहेत, काळाच्या अनुषंगानं काही संदर्भ बदलत गेलेत आणि ते काळाच्या अनुषंगानं जर आपण त्याकडे पाहिलं, जसं मी तुम्हाला म्हणालो की मुक्ताबंदिनी मुक्ता हा प्रवास, जी बंधनं होती म्हणून तिने ओव्यांचा आधार घेतला असं म्हणता येणार नाही. कारण तिने त्यातून जसं दुःख, आता हे जसं म्हणालो की पतीच्याबद्दल तिला स्पष्टपणे बोलता येणार नाही, सासऱ्याबद्दल स्पष्टपणे बोलता येणार नाही, सासू जो सासरवास करत होती त्याच्याबद्दल स्पष्टपणे बोलता येत नव्हतं, पण ह्या ओव्यांच्या माध्यमातून ते बोलण्याचा ती प्रयत्न करत होती. तिचं मन त्या ठिकाणी ती मोकळं करत होती. जुन्या काळामध्ये जेव्हा पात्यावरती म्हणजे शेतामध्ये खुरपण करत असताना जेव्हा बाया बसायच्या, एकीचं गाणं झालं की दुसरीचं, दुसरीचं झालं की तिसरीचं, अर्थात ते त्यांचं नसायचं, ते मौखिक परंपरेने त्यांनी ते पाठ केलेलं असायचं किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेलं असायचं. जुन्या लोकम्हणींचा जरी आपण विचार केला तर प्रत्येक लोकम्हणी पाठीमागे एक मोठा अनुभव आहे. जसं प्रत्येक अनुभव त्या लोकगीताच्या माध्यमातून ती व्यक्त करताना दिसते आहे. एक ओव्या फार मजेदार आहे. म्हणजे आली नवऱ्याची माय टाकू उडदाची दाय, आली नवऱ्याची माय टाकू उडदाची दाय, आत्याबाई जेवण करून जाना, आली माझी माय टाकू पूर्णाची दाय, माय तू जेवण करून जाणार. म्हणजे हा दुजाभाव किंवा तिच्या मनामध्ये असलेला जो भाव आहे तो भाव ती या ठिकाणी व्यक्त करते. म्हणजे सासूबद्दल स्पष्टपणे बोलायचं नाही, ओव्यांमधून बोलायचं. कितीतरी जी नाती, चेष्टा मस्करीची जी नाती होती, नणंद जर त्रास द्यायची, वर्षभर त्रास द्यायची, मग ती अशा गाण्याच्या निमित्तानं नणंदची खडसवून ती त्या गाण्यातून ती व्यक्त व्हायची, नवऱ्याच्या संदर्भात ती व्यक्त व्हायची, गाणं सांगताना सुद्धा ती ओव्यातून सांगायची, लग्नामध्ये गाणी म्हणत असताना. अशा पद्धतीनं अनेक ओव्यांच्या साधन तिच्या, म्हणजे जसं म्हणालो की अंतर्मन मोकळं करण्यासाठीचं असलेलं उत्तम साधन म्हणजे ते तिच्याकडे होतं. आज लग्न कार्यामध्येच फक्त गाणी म्हटल्या जातात, तेही काही भागामध्ये फक्त परंपरा म्हणून क्लिप लावायची आणि ऑडिओ कॅसेट लावून आणि तो पूर्ण विधी करून ती परंपरा पार करायची. पण जुन्या काळामध्ये 10-10 दिवस, 15-15 दिवस चालणाऱ्या विधी, आणि त्या विधीमध्ये मग गौराईची गाणी होती, गुलाबाई भुलाबाईची गाणी होती, पोंगल होता, गुलोजी होते. म्हणजे हे स्त्रीच्या निगडीत जे काही सण उत्सव होते, या सण उत्सवाच्या प्रसंगी ती त्या ठिकाणी व्यक्त व्हायची. आखाजीला खानदेशामध्ये एक परंपरा आहे. म्हणजे खुर्द आणि बुद्रुक आपण जसं म्हणतो, नदीवरची 2 गावं, या गावातल्या महिलांनी एकत्र यायचं, या गावातल्या महिलांनी एकत्र यायचं, इकडच्या भावजाया इकडच्या नणंदा, असं नातं निर्माण करायचं आणि त्यांनी एकमेकांना भन्नाट शिव्या द्यायच्या किंवा गाण्यातून ते व्यक्त व्हायच्या. म्हणजे स्वतःचं विरेचन, मुक्तता जी आहे त्या निमित्तानं तिला होत होती. किंवा गुलाबाई भुलाबाईच्या निमित्तानं सगळ्या कुवाऱ्या मुली एकत्र यायच्या, 10 दिवस त्या गुलाबाई भुलाबाई बसवायच्या, त्या गाणे म्हणायच्या, खाऊन यायच्या, एकमेकाकडचं अन्न न्यायच्या. ह्या रूढी परंपरात माणसाला जिवंत ठेवण्याचं काम करत होत्या. त्याच्यामुळे काय होतं की तिचं मन मोकळं करण्यासाठी ते एकमेव साधन होतं. म्हणजे रांदावाडा उष्टीकाडा बाळती ध्वा या गोत्यात अडकलेली स्त्री या गीताच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत होती आणि म्हणून तिला व्यक्त होण्यासाठीचं उत्तम माध्यम म्हणजे लोकगीतं होती. तुम्ही आता भुलाबाई म्हणालात की एकदम मी माझ्या बालपणात गेले, कारण आम्ही दसऱ्याच्या दिवशी आम्ही भुलाबाई मांडायचो आणि कोजागिरीच्या दिवशी ते संपायचं, म्हणजे तो उत्सव तो. तर ते 5 दिवस आम्ही जे भुलाबाईंची गाणी म्हणायचो त्यामध्ये एक गाणं असं पण होतं की कारल्याचा वेल लाव ग सुनबाई मग जाय आपल्या माहेरा. ती म्हणते कारल्याचा वेल लावला सासूबाई आता तरी धाडा. तर ती म्हणते की ते तिथून ते जे गाणं सुरू होतं, ती म्हणते की आता कारल्याची भाजी कर, म्हणजे कारल्याचं बी लाव, वेल होऊ दे, कारलं लागू दे, भाजी कर, म्हणजे तू माहेराला जाऊच नको. आज मला तुमच्याशी बोलल्यानंतर त्या भुलाबाईंच्या सगळ्या गाण्यांचे अर्थ आज एक एक करून ते आता उलगडत आहे. आखाजीला झोक्यावरती जेव्हा आता इकडे पंचमीला झोका बांधतात मराठवाड्यामध्ये, आखाजीला खानदेशामध्ये झोका बांधतात,
तिथे एक गाणं आहे, "अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायवं, कैरी तुटणी खडक फुटणं पाणी झुजवी वायवं." म्हणजे अशा पद्धतीचं गीत आहे. आता ही कैरी म्हणजे काय बघा, प्रतिमा किती सुबकता आहे त्या. "अथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायवं." म्हणजे माहेरवास आणि सासूरवास यामध्ये लटकणारी जी स्त्री आहे. अथानी अथानी म्हणजे इकडची आणि तिकडची. तथानी. हां, तथानी अच्छा. म्हणजे तिकडची. बरं. इकडची कैरी तिकडची कैरी कैरी झोका खायवं, कैरी तुटली खडक फुटला पाणी झुळझुळी वायवं, अरे वा. असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आता हा खडक कोण आहे? खडक हा बाप आहे. बर. म्हणजे खडक ही प्रतिमा जी आहे ही बापाला दिलेली आहे. कैरी तुटली, तिचं जर काही बरं वाईट झालं सासर माहेरच्या गोत्यामध्ये, बरोबर. कैरी तुटणे आणि मग ते खडक फुटणे म्हणजे दगडाचं पाझर फुटणे, वडिलाला पाझर फुटणे, वडिलाचे अश्रू बाहेर येणे. म्हणजे कैरी फुटली, कैरी त्यामुळे तुटली, खडक फुटलं, पाणी झुळझुळी वायवं. खरं म्हणजे कैरीने दगड फुटत नाही, हां. पण तो बाप असल्या बाप कारणाने असल्याने तो फुटून जातो. त्याच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्याला त्या व्यक्त होताना दिसत आहेत. म्हणजे यांनी ज्या पद्धतीचे आपण म्हणतो की उपमा वापरलेल्या आहेत, जे त्यांनी शब्दांचे प्रयोग केलेले आहेत, ते आजही आपल्याला शक्य आहेत की नाही तशी शंका घ्यायची इच्छा होते. इतकी प्रगल्भ आणि इतकी आपण म्हणू क्रिएटिव्ह ही सगळी लोकगीतं आहेत. तर सर, आता आपण मघापासनं लोकगीतांवर चर्चा करतोय. तुमची PhD सुद्धा लोकगीतांमध्ये झालेली आहे. तर तुम्हाला हे माहिती आहे की लोकगीतं आज जमा करणं म्हणजे त्यांचं संकलन करणं हे किती जिकरीचं काम आहे. कारण त्या सगळ्या आता आधुनिकतेच्या काळामध्ये आपण म्हणू की एक मॉडर्निटीच्या काळामध्ये त्या नष्ट होत चाललेल्या आहे. आपण जेव्हा यांचं संकलनाची गोष्ट करतो तेव्हा सरोजिनी बाबर यांसारख्या विद्वान स्त्रियांचं किंवा इतर लोकांचं नाव प्रामुख्याने पुढं येतं. ह्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? एक फार मोठ्या कालखंडापासून लोकसाहित्याच्या संकलनाचं काम चालू आहे. बरं. सुरुवातीला भारम कुलकर्णी, सरोजिनी बाबर, दागो बोरसे, तारा भवाळकर यांनीही फार मोठ्या प्रमाणात त्या परिसरातलं म्हणजे सरोजिनी बाबरने तर जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातलं लोकसाहित्य म्हणजे या ओव्या आहेत याचं संकलन करण्याचं काम केलं आहे. तारा भवाळकरांनी केलेलं आहे. प्रतिमा इंगोलेंनी वऱ्हाडी लोककथा म्हणून किंवा लोकसाहित्य म्हणून त्याचंही संकलन केलं आहे. विठ्ठल वाघांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकसाहित्याचं संकलन केलेलं आहे. खानदेश भागामध्ये रमेश सूर्यवंशी असेल, मसू पगारे आहे, कृष्णा पाटील आहेत, अशा अनेक नामवंत अभ्यासकांनी त्याचं संकलन केलं आहे. प्रभाकर मांडे असतील, शरद व्यवहारे आहेत, सुदाम जाधव आहेत. याही मंडळींनी लोकसाहित्याचा अभ्यास आणि लोकसाहित्याचं संकलन फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. हा जसा जसा साठा आता येणाऱ्या नव्या पिढीला मिळत जाईल, पण याच्याकडे बघण्याची दृष्टी मात्र आता जसं मी तुम्हाला म्हणालो की आता माणसांची मनोरंजनाची साधनं वेगळी झालेली आहेत, बरोबर. व्यक्त होण्याची साधनं वेगळी झालेली आहेत. वेळेचा अभाव ही एक सबब पुढे करून आपण जे काय आहे ते संकलन करण्यासाठी आपण तयार नाही आहेत. आता तरी फार मोठं साधनं आपल्यासमोर आहे. म्हणजे एक मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करणे, एखाद्या म्हातारीजवळ जाणे, बाई तू गाणं म्हण असं म्हणणे आणि तिने ते गाणं म्हणणे आणि त्याने रेकॉर्डिंग करणे, तर तो साठा जतन होऊ शकतो. मात्र या लोकांनी गावागावात फिरून प्रत्येक आजीबाईजवळ बसून तिथे ती गाणी एकत्र करण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि हे संकलनाचं जिकरीचं काम त्यांनी केलं म्हणून हा लोकसाठा जो आहे तुमच्या आमच्यापर्यंत येऊ शकलेला आहे. बरोबर. पण यांना जी मेहनत त्यावेळेस घ्यावी लागलेली आहे, म्हणजे तिथे एखाद्या लग्नात जाऊन बसणे, तिथे मग ते वही पेन घेणे, लिहून काढणे, त्या शब्दांचा बऱ्याच अंशी अपभ्रंशही झालेला आहे. म्हणजे जे जसंच तसं पुन्हा आलेलं नाही आहे. म्हणजे तिचं जे मूळ उच्चार आहे तो जसंच तसं पुन्हा इकडे आलेला आहे, त्याचाही अपभ्रंश या ठिकाणी होताना दिसतो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याचं रूप बदललेलं आहे. अजून एक थोडासा एक कालखंड आपल्यासमोर आहे की 5-6 वर्षापर्यंत म्हणजे गावात जोपर्यंत आता 60-70 वर्ष वयाची आजी शिल्लक आहे तोपर्यंत लोकसाहित्य शिल्लक आहे. आता कोणी मौखिक परंपरेनं ओव्या म्हणताना दिसत नाहीये. म्हणजे जुन्या काळामध्ये लग्न जर असेल तर 2 दिवस गाणी त्या साऊंडवरती म्हणणाऱ्या स्त्रिया होत्या. आता मात्र त्या कोणीही दिसत नाही. आता तुमच्या ऑडिओ क्लिप लावायच्या आहेत, ते गाणे लावायचे आहेत आणि त्याला तुम्ही विसरायचं आहे. अशा पद्धतीनं ते रूप आलेलं आहे. म्हणून हा साठा जितका आपल्याला जतन करता येईल तितका जतन करण्याचा प्रयत्न आणि नवीन अर्थ उकलण्याचा प्रयत्न आता खऱ्या अर्थानं घेण्याची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओवीचा आजच्या काळाशी लागणारा संदर्भ आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. बरोबर. आणि त्यासोबतच तरुणांमध्ये सुद्धा लोकगीतांप्रती आकर्षण वाढलं पाहिजे. आणि तसं झालं तर ही पुस्तकं बुक स्टॉलवर सहजरित्या मिळतात का? लोकसाहित्याची पुस्तकं तशी दुर्मिळच आहेत. पुन्हा एक सांगता येईल की तोचतोपणा पण जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जर समजा अहिराणी बोलीतलं लोकसाहित्य बघितलं तर तोचतोपणा म्हणजे एका लेखकाच्या संकलनामध्येही तोचपणा आहे आणि दुसऱ्या लेखकाच्या याच्यातही तोचतोपणा आहे. त्याला जास्तीत जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न फारसं कोणी करत नाही. आयतं माझ्यासमोर काही मिळालं तर त्या ओव्या घ्यायचं, त्याचा संदर्भ घ्यायचा आणि पुढे चालायचा, असा जो प्रवास मोठ्या प्रमाणात करताना लोक दिसत आहेत.
मला म्हणजे एक आशावाद असा आहे की अभ्यासाच्या निमित्तानंच कोणीतरी याकडे वळलं तर ठीक आहे, परंतु याची एक ओढ म्हणून खरं तर माहीत पण नाही. आता बरोबर. येणाऱ्या या तरुण पिढीला लोकसाहित्य, लोकगीतं, लोककथा, दंतकथा, ग्रामदैवतांच्या कथा ह्या माहीत नाही आहेत. ही शोकांतिका आहे. तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही आहे. एक अभ्यास म्हणून, एक अभ्यासक म्हणून फक्त याला पाहणारी माणसं आहेत. अन्यथा याला वाचक म्हणून किंवा एक जाणून घेणारी माणसं आता अस्तित्वात दिसत नाही. आणि मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो की मी भारतीय आहे आणि मला माझ्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, तर आपण स्वतःला हे विचारलं पाहिजे की ती संस्कृती किती मला किती माहिती मला आहे माहिती आणि मी ते समजून घेण्याचा किती प्रयत्न केला आहे. आणि मला असं वाटतं की ज्या गृहिणी आहेत विशेषतः, ज्यांना यूट्यूब वापरता येतं, ज्यांना मोबाईल स्मार्टफोन वापरता येतो, त्या ह्या अनुषंगाने एक पुस्तक घेऊन 4 शेजाऱ्यांनी एकत्र येऊन त्या ओव्या पाठ करणं, नंतर त्याचे कार्यक्रम सादर करणं, हा पण एक चांगला उपक्रम त्या करू शकतील. आमच्या खानदेश परिसरामध्ये किंवा विदर्भामध्ये पण आणि मराठवाड्यामध्ये पण काही प्रमाणामध्ये विधिगीतं म्हणून लग्नाची गाणी म्हटल्या जातात. हळद लावताना एक वेगळं गाणं आहे, तेलन पाडतानाची वेगळी गाणी आहेत, दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ करतानाची वेगळी गाणी आहेत, ती परंपरेची गाणी आहेत. ती गाणी सुद्धा बहुतांशी महिलांना आता पाठ नाहीत. गावात एखादी म्हातारी असते, तिला बोलवायचं बरोबर. फक्त, तिच्या पाठीमागं 10 महिलांनी म्हणायच्या. बरोबर. याच्या पलीकडं आता नवीन कोणी त्याचं पाठांतर करताना दिसत नाहीये. तर तसं व्हायला हवं. मौखिक मौखिक पण असायला परंपरा आपण पाहिजे. टिकवली पाहिजे असं वाटतं आणि ती जतन झाली पाहिजे. मला शेवटी फक्त स्वतःबद्दलच एक म्हणावं असं वाटतं की मला वाटते मी माझ्या कॉलनीमध्ये अशी एकमेव मुलगी आहे आता की जिला बुलाबाईची गाणी पाठ आहेत. कारण माझ्या बहिणींना माहिती नाही. नाही. त्यानंतरच्या पिढीला तर समजून घेण्याचा प्रश्न गुलाबाई भुलाबाई बंदच झालेला आहे. जवळजवळ ग्रामीण भागामधून कोणी मांडताना दिसत नाही. गौराई सुद्धा आता मांडताना दिसत म्हणजे नाही. एक भुलाबाई फक्त शेवटी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी मांडायची पौर्णिमे दिवशी आणि उठवायची. उठवायची. एक दिवसाची परंपरा आता तिथं राहिलेली आहे. ती गाणी म्हणताना दिसत नाही. एक मधले पिढी आत्ता आहे जी ज्यांचं वयोगट जो 35-40च्या घरामध्ये आहे की त्या पिढीला बऱ्यापैकी की ज्यांनी बालपणामध्ये गुलाबाई मांडलेली आहे, गौराई मांडलेली नाही. आता मांडलेली नाही आणि आता ते म्हणतानाही दिसत नाहीये किंवा तसा संस्कार करताना कोणी दिसतही नाही. कारण काय झालेलं आहे, आपल्याकडे एक गोड गैरसमज असा झालेला आहे की जुन्या परंपरा सांभाळणारी स्त्री किंवा जुन्या परंपरा सांभाळणारा व्यक्ती म्हणजे तो खूप काही अडाणी आहे अशी एक मानसिकता, रूढीवादी आहे किंवा अडाणी आहे. सरळ सरळ म्हणजे बोली भाषेत जर एखादा व्यक्ती बोलत असेल ना तर त्याच्याकडे एक आश्चर्याने बघणारी माणसं या समाजामध्ये वावरत आहेत. किंवा एखादी परंपरा, चला आता गुलाबाई मांडायची आहे आणि या मुलींना हा संस्कार करायचा आहे, तर काय हा नव्या काळामध्ये याची काय गरज किंवा गरजेच्या अनुषंगाने आपण त्याला बघत नाहीये. खरं तर संस्कृतीच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत ह्या गरज म्हणून न बघता एक संस्कार म्हणून आपण बघितलं तर बरं होईल. आणि ह्या संदर्भामध्ये मला बंगाल आणि तमिळनाडूचं पण एक उदाहरण द्यावं असं वाटतं की तिथे जे आपण संगीत म्हणतो किंवा जे अभिजात त्यांची जी कला आहे ते ह्यासाठीच आजपर्यंत ती टिकलेली. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक घरामध्ये आई वडील ते संस्कार आपल्या मुलांना देतात, त्यांना घेऊन बसतात ते रोज थोड्या वेळ तेवढी ते की आपलं म्हणून जे काही आहे, जे आपल्याला वंशपरंपरागत पिढीजात संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे ते पुढं आपल्या पिढीत टाकणं ही प्रत्येक आई वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे. आपण पण ती केली पाहिजे. खरं तर आता विधिगीतं बाद न करता ती जशीच्या तशी जर जतन केली आणि त्याचं जर पुढे परंपरा आपण चालवली तर ते करिअर या अनुषंगानं सुद्धा एखाद्या व्यक्तीचं करिअर होऊ शकतं. म्हणजे जसं एक लोकपरंपरा सादर करणारी एखादी व्यक्ती असेल तर ती कमर्शियल पद्धतीनं ती लोकपरंपरा सादर करतात. पावरी नृत्य म्हणून आहे, धुळे नंदुरबार या भागामध्ये पावरी नृत्य आहे, तर ते कमर्शियल पद्धतीनं करिअर म्हणून त्यांना लग्नामध्ये निमंत्रित केलं जातं नृत्य करण्यासाठी वगैरे. तर तसं हे गाणं म्हणण्यासाठी सुद्धा एखाद्या वेळेस करिअर म्हणून आपण त्याची निवड करू शकतो. तुम्ही आता विधिगीताबद्दल बोललात तर त्यामध्ये आपला गोंधळ सगळ्यांना माहिती आहे, जागरण गोंधळ तो एवढा एकमेव टिकलेला आहे. पण छोट्या छोट्या 2-3 जिल्ह्यापुरते सुद्धा छोटे छोटे, जसं आमच्याकडे एक विदर्भामध्ये डायका नावाचा प्रकार असतो की जो एखाद्या व्यक्तीच्या लग्नामध्ये मृतात्म्यांना त्यांना बोलवण्यासाठी, त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी सुद्धा ती विधिगीतं केली जाते आणि ते आपण म्हणू की संगीताच्या निकषावर सुद्धा उत्तम आहेत. तेच लोकपरंपराच्या अनुषंगाने प्रत्येक लोकपरंपरा आता एका भागात जर तुमच्याकडे जसं ते डायका आहे तर आमच्याकडे ते तेलन पाडणं म्हणतो. म्हणजे जुन्या जेवढी लोक घरातली वारलेली आहेत पाठीमागची तर त्यांना निमंत्रण देतात त्या लग्नामध्ये. तर ते त्याही पद्धतीचा तो एक प्रयोग होऊ शकतो की त्याला एक लोकपरंपरेचा बाज असलेली कला सादर करणारी माणसं सुद्धा आता निर्माण झाली पाहिजे. नक्कीच. आणि मला वाटतं की याची सुरुवात झालेली आहे, कारण मधल्या काळात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर विदर्भातील एका लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये आधुनिक विचाराच्या एका जोडप्याने गोंडी नृत्य आपल्या लग्नामध्ये सादर केलं होतं आणि गोंडी नृत्य करणाऱ्या लोकांना सुद्धा त्यांनी तिथे बोलवलं होतं. मला वाटतं ही अशी काही ठिकाणं असतात, काही प्रसंग असतात जिथे आपण आपली संस्कृती, आपल्याला जे पिढीजात आलेलं आहे ते मुद्दाम लोकांसमोर आणू शकतो, ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो आणि ही पिढी नक्कीच आपली
जी लोकपरंपरा आहे, जी लोकसंस्कृती आहे, ती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल असा आशावाद आपण ठेवूया. तर डॉक्टर शशिकांत पाटील सर, तुम्ही आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती दिलेली आहे, जनजागृती केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद तुमचे.